सत्तार साहेबांपेक्षाही पहिला बळी हा किशोरप्पाचा आहे. पण आता इलेक्शनचा पिरियड आहे. या 18 तारखेला आमच्या विधान परिषदेचं इलेक्शन आहे. त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10-15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने सातत्याने माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार दिलेला आहे. तोही पक्षाचा पदाधिकाऱ्याला दिलेला आहे. त्याला सगळ्या प्रकारची रसद पुरवली गेलेली आहे. असं असताना त्याचं डिमोशन करण्यापेक्षा त्यांना प्रमोशन देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यांनी तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे मी आता पुन्हा अब्दुल सत्तार साहेब काय बोलले, पुन्हा ह्या इलेक्शन मध्ये आम्ही काहीतरी गदारोळ करायचा का, त्याच्यामुळे मी त्या विषयावर सध्या बोलू इच्छितो. आमदार किशोर पाटील यांनी देखील म्हटलं की सत्तारांच्या आधी माझा बळी गेलेला आहे. भाजप सतत त्रास देतो, माझ्या विरोधात बंडखोरी करतं, त्यांना रसद पुरवतो. त्यांचा पहिला बळी जो आहे तो मी आहे. पुढच्या काळात जाहीर नाराजी व्यक्त केलेली भाजपबद्दल. पक्ष जो आहे तो या ठिकाणी आपली ताकद जी आहे ती वाढवण्याचं काम प्रत्येकजण करत असतो. आणि मला वाटतं निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा या सगळ्या बंडखोरी झालेल्या आहेत, विधानसभेला झालेल्या आहेत, तेव्हा तेव्हा जे आहेत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्याचं काम पक्षाच्या माध्यमाने झालेलं आहे. आणि असं जर वारंवार कोण करत असेल तर त्याला जे आहे पक्षाने समज दिलं पाहिजे.